तर तुम्ही सबस्क्राईब नक्की करा. मॅडम कसे येत आहेत. जिमला जावं, काही लोकांना असं वाटतं की आपण कुठला तरी स्पोर्ट्स करावा, काही लोकांना वाटतं कॅफेला जावं, काही लोकांना वाटतं बुक रीडिंग करावं, टी व्ही बघावं, असं सगळं असतं. पण माझ्या बाबतीत जर बघायला गेलं तर मला असं वाटतं राईड आणि मी स्वतः ही माझ्यासाठी थेरपीच म्हणायला लागेल. मी रोज हॅलो गाईज, ऑफिस नंतरचं शेड्यूल कसं असतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. ऑफिस सुटलो की आपल्याला लागतं ट्रॅफिक. सो आता मी थोडा लेट ऑफिसमधून निघतो म्हणून मला एवढं ट्रॅफिक नाही आहे. पण हे तुमच्याबद्दल आहे. तुम्ही 6 वाजता निघता, 7 वाजता निघता, त्याच्यानंतर तुम्हाला जे लागतं ट्रॅफिक, तुम्हाला घरी पोचायला 1 ते 1.5 तास रोज लागतात. सो ऑफिसमधल्या मीटिंग्ज, ऑफिसमधलं काम, ते सगळं फिनिश केलं की आपल्याला थोडं रिलॅक्सेशन हवं असतं. काम संपत नाही, दिवस कसा जातो कळत नाही. त्याच्यानंतर मीटिंग्ज एवढ्या असतात, आपल्याला श्वास घ्यायला वेळ नसतो. रिलॅक्सेशन तर अजिबात नाही. त्यात बॉसचे टोमणे ऐका, कलिग्सचे नखरे उचला, अजून बाकीच्या गोष्टी, घरून कॉल आला, काय झालं, EMIचं टेन्शन, सॅलरी वाढत नाही, या सगळ्या टेन्शनमध्ये प्रत्येकाला काही ना काहीतरी एक वेगळं करायचं असतं. सो माझ्या बाबतीत ऑफिस सुटलं की मला फक्त एकच गोष्ट हवी असते, आपली बाईक सुरू करणे. आणि एकदा का इंजिन स्टार्ट केलं की मग जे काही दिवसभराचं टेन्शन असते ते हलकं होऊन जातं. एकदम रिलॅक्स होतं. इंजिन एकदा सुरू केला आणि जसं मी गाडीवर बसल्यानंतर ते जे रिलॅक्सेशन आहे ते कशात सांगण्यासारखंच नाही. सो काही लोकांना असं वाटतं की आपण इव्हिनिंगला जिमला जावं, काही लोकांना असं वाटतं की आपण कुठला तरी स्पोर्ट्स करावा, काही लोकांना वाटतं कॅफेला जावं, काही लोकांना वाटतं बुक रीडिंग करावं, टी व्ही बघावं, असं सगळं असतं. पण माझ्या बाबतीत जर बघायला गेलं तर मला असं वाटतं राईड आणि मी स्वतः ही माझ्यासाठी थेरपीच म्हणायला लागेल. मी रोज ऑफिसवरून घरी जातो आणि माझे काही ना काहीतरी विचार चालू असतात. तीच एक माझ्यासाठी थेरपी झाली. निवांत एकदा काय गाडी मी सुरू केल्यानंतर जे काही मला रिलॅक्सेशन मिळतं ते रिलॅक्सेशन कशातच नसते. सो मस्त गाडी चालू केल्यानंतर जी हवा लागते आपल्या चेहऱ्याला किंवा इंजिन, आणि त्याच्यातनं मला तो एक मूवी आठवतो, फोर्ड वर्सेस फरारी. त्याच्यामध्ये असं म्हणलं गेलं की एका पर्टिक्युलर RPM नंतर ही गाडी नसतेच, ती फक्त हवाच असते. आपण ड्राईव्ह करायला लागल्यानंतर आपल्याला कळत नाही की आपण गाडी चालवतो, आपण त्यात घुसून जातो. सो तेच रिलॅक्सेशन आहे हे माझ्यासाठी, आणि हे माझ्यासाठी फ्रीडम म्हणायला लागेल. आणि हा माझा मी टाईम आहे. इथून मी घरापर्यंत जाताना एकदम मी टाईम आहे. सो मला जे काही विचार करायचे, जे काही आयडिया सुचतात त्या गाडी चालवताना सुचतात. आता हे मोटो व्लॉगिंग करायचं पण मला गाडी चालवता सुचलं आणि मी सुरू केलं. असंच तुमच्याबद्दल पण काही असेल पण तुम्हाला जी गोष्ट आवडते ती गोष्ट करा, जेणेकरून तुम्हाला जो दिवसभराचा थकवा आहे, टेन्शन आहे, स्ट्रेस आहे, तो सगळा निघून जाईल. इथं टर्फ सुरू झालेलं दिसते. सो ज्याला असं वाटतं की टर्फला जायचं आहे त्यानं टर्फला जा, पण काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी करत राहा की जेणेकरून आपण असं स्वतःला हरवून नाही दिलं पाहिजे. काहीतरी नवीन रोज गोष्टी शिकून त्या गोष्टीतनं ज्यातनं तुम्हाला आनंद मिळतो आहे त्या गोष्टी तुम्ही करा, असं मला वाटतं आहे. सो मला या गोष्टीमधून याच्यातून आनंद मिळतो. तर मला असं वाटलं होतं पहिला जो व्हिडिओ बनवला
त्यावेळी असं मला वाटलं होतं, मला सुचत पण नव्हतं की बोलायचं काय नाही. पहिला व्हिडिओ बनवल्यानंतर माझा कॉन्फिडन्स गेन झाला की मग त्यातनं हळूहळू मजा यायला लागली. स्वतः तुम्ही जर बघितलं तर माझ्या व्हिडिओजला असे काही जास्त काही व्ह्यूज नाही आहेत, पण मला त्यातनं मजा येते म्हणून मी करत राहतो आहे. सो हेच आहे, तुम्हाला पण मजा येत असेल एखाद्या गोष्टीत तर ती बिंदास करा. आणि एवढंच आहे, हे माझं फ्रीडम आहे. माझ्या ऑफिस आवर्स नंतर मला जे तासाभरासाठी जे मिळतं आहे ते फ्रीडमच आहे असं म्हणायला लागेल. सो हेच होतं की तुम्ही पण काही ना काहीतरी करत राहा. भाई असं नको थांबू. आपण गाडी चालवताना असे काही नमुने येतात. आत्ता बघितलं ना तुम्ही, तो अचानक थांबला की मग मला असं हे करावं लागतं, इकडे तिकडे घ्यायला लागतं. तो गाडी जर चालवत असाल तुम्ही तर तुमच्यासाठी एक रूल आहे की चारी बाजूला लक्ष ठेवा. खूप भयानक लोक गाडी चालवतात. काही लोकांना गाडी चालवायला येते नाही येते, मध्येच एखादी समोरची व्यक्ती थांबली, यांची गाडी थांबली की काही इन्सिडेंट होऊ शकतो. सो गाडी चालवताना सांभाळून चालवा. आपले हेल्मेट नेहमी वापरा, सिग्नल पाळा, असं सगळं आहे. सो हेच होतं, मला हेच सांगायचं होतं या व्हिडिओमधून की हे माझा मी टाईम आहे, फ्री टाईम आहे. सो दॅट्स इट. व्हिडिओ कसा वाटला सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर असेल तर तुम्ही सबस्क्राईब नक्की करा. मॅडम कसे येत आहेत. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि भेटूया अशाच नव्या टॉपिकमध्ये. तोपर्यंत बाय बाय.